चला तर मग आज आपण रॉबर्ट साऊदी यांच्या द इंचकेप रॉक या प्रसिद्ध कवितेच्या विश्वात डोकावूया. ही केवळ एका खडकाची आणि घंटेची गोष्ट नाहीये, तर ही आहे कर्माची आणि त्याचे परिणाम कसे अटळ असतात याची. आणि ह्या कथेच्या अगदी मुळाशी हा एक महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा कोणी मत्सरापोटी म्हणजे जळफळाटामुळे एखादं चांगलं काम बिघडवतं, तेव्हा शेवटी नुकसान होतं तरी कोणाचं? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण या कथेतून शोधूया. तर कथेची सुरुवात होते एका धोकादायक खडकापासून आणि त्यावर लावलेल्या एका जीवनदायी घंटेपासून. तर हा इंचकेप रॉक होता तरी काय? अहो, हा समुद्रात लपलेला एक असा धोकादायक खडक होता ना की जहाजांसाठी तो जणू मृत्यूचा सापळाच बनला होता. कितीतरी जहाजं याला धडकून बुडाली होती. म्हणूनच खलाशी याच्या नावाने अक्षरशः थरथर कापायचे. आता इथे बघा, आपल्याला या कथेतील दोन एकदम टोकाची पात्र दिसतायत. एका बाजूला आहेत ॲबट ऑफ एब्रोब्रिथोक, एक खूप दयाळू धर्मगुरू, आणि दुसऱ्या बाजूला आहे सर रॅल्फ द रोवर, एक मत्सरी समुद्री डाकू. त्यांचे हेतू आणि स्वभाव यात जमीन आसमानाचा फरक आहे, आणि हाच फरक या कथेतील संघर्षाचं मूळ कारण ठरतो. आता या समस्येवर ॲबटने एक जबरदस्त उपाय शोधून काढला होता. त्यांनी काय केलं तर त्या खडकावर एक घंटा बांधली. मग व्हायचं काय की जेव्हा समुद्राला भरती यायची आणि तो खडक पाण्याखाली जायचा, तेव्हा लाटांच्या जोराने ही घंटा आपोआप वाजू लागायची आणि जहाजांना धोक्याची सूचना मिळायची. किती हुशारीची कल्पना नाही का? या एका घंटेमुळे अक्षरशः हजारो लोकांचे प्राण वाचले. त्यामुळे साहजिकच तिथून जाणारे सगळे खलाशी त्या ॲबटला अगदी मनापासून दुवा द्यायचे. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. पण गंमत बघा, हेच कौतुक पुढे एका मोठ्या संकटाचं कारण बनतं. चला आता कथेच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. आता एंट्री होते आपल्या खलनायकाची, सर रॅल्फ द रोवरची. तो दिवस खरंच खूप सुंदर होता. समुद्र एकदम शांत, सूर्य मस्त तळपत होता आणि सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट. एकदम आनंदी वातावरण. पण याच शांततेच्या आत एक मोठं वादळ आकार घेत होतं. सर रॅल्फ द रोवर सुद्धा ह्या सुंदर दिवसाचा आनंद घेत होता. तो गाणी म्हणत होता, शिट्ट्या वाजवत होता, पण हे सगळं वरवरचं होतं, कारण त्याच्या मनात एक दुष्ट विचार घोळत होता. ॲबटला जो मान मिळत होता, जी प्रसिद्धी मिळत होती, ती त्याला अजिबात सहन होत नव्हती. मग इतक्या सुंदर दिवशी त्यानं असं काय केलं असेल ज्यामुळे सगळी कथाच पालटून गेली? त्याच्या मनात नक्की कोणता दुष्टकट शिजत होता? आता आपण बघूया तो क्षण जिथे मत्सर एका भयानक कृतीत बदलतो. राल्फला दूरवर समुद्रात ती घंटा एका लहानशा ठिपक्यासारखी दिसली. पण ती त्याच्यासाठी फक्त एक वस्तू नव्हती. ती होती ॲबटच्या चांगुलपणाचं प्रतीक. आणि ॲबटला मिळणारं कौतुक त्याला बघवत नव्हतं. म्हणून त्याने आपल्या माणसांना खडकाकडे नाव वळवायला सांगितलं. त्याचं एकच ध्येय होतं, ती घंटा कायमची शांत करायची. आणि तो ते करतोच. आपल्या बोटीतून खाली वाकून एका धारदार शस्त्राने तो त्या घंटेची साखळी कापून टाकतो. बघता बघता ते जीवन वाचवणारं साधन समुद्राच्या खोल पाण्यात नाहीसं होतं. घंटा बुडताना एक गुडगुड असा आवाज येतो आणि तो समुद्राच्या शांततेत विरून जातो. हे बघून रॅल्फ एक विजयी हास्य करतो. त्याला वाटतं, चला ॲबटची कीर्ती आता कायमची संपवली आपण. पण थांबा, कथा इथे संपत नाही. म्हणतात ना, प्रत्येक कर्माचं फळ हे मिळतच. आता वेळ होती निसर्गाच्या न्यायाची. त्या घटनेनंतर बरीच वर्ष निघून जातात. राल्फने या काळात खूप लूटमार करून अमाप संपत्ती जमवलेली असते आणि आता तो आपल्या मायदेशी परत निघालेला असतो. पण अचानक हवामान पूर्णपणे बदलतं. आकाश काळकुट्ट होतं आणि एक भयंकर वादळ घोंघावू लागतं. आणि इथली गंमत बघा, दाट धुक्यात आणि अंधारात जेव्हा काहीच दिसेनासं होतं, तेव्हा रॅल्फच्या जहाजावरचा एक माणूस म्हणतो, अरे देवा, आता आपल्याला ती इंचकेपची घंटा ऐकू आली असती तर किती बरं झालं असतं. विचार करा, ज्या गोष्टीला रॅल्फने स्वतःच्या हाताने नष्ट केलं होतं, आज त्याच गोष्टीची त्यांना सगळ्यात जास्त गरज होती. आणि तो असं बोलतोय न बोलतोय तोच एक जबरदस्त धक्का बसतो. जहाज एखाद्या गोष्टीवर इतक्या जोरात आदळतं की जागेवरच थांबतं. सगळीकडे एकदम भयान शांतता पसरते. आणि मग सगळ्यांना त्या भयानक सत्याची जाणीव होते. जहाजावरचे लोक भीतीने किंचाळतात, अरे हा तर इंचकेप रॉक आहे.
आता आपण पोहोचलो आहोत या कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, जिथे कर्माचा हिशोब चुकता होतो. राल्फचा हा जो विनाश झाला तो काही अचानक घडला नाही. त्याचे हे 3 टप्पे होते. पहिला, त्याने एका चांगल्या गोष्टीचा नाश केला. दुसरा, त्यामुळे तो वादळात भटकटला. आणि तिसरा, शेवटी तो स्वतःच्याच दुष्टपणाचा बळी ठरला. अगदी सरळ हिशोब. जहाजात पाणी भरू लागतं. आपला अंत जवळ आलेला बघून रॅल्फ हताश होतो, निराशेने स्वतःचे केस ओढतो. त्याला त्याची चूक कळलेली असते, पण आता वेळ निघून गेलेली असते. त्याने स्वतःच आपल्या विनाशाचा खड्डा खणला होता. आणि आपल्या शेवटच्या क्षणी त्याला तोच घंटेचा आवाज पुन्हा ऐकू येतो. पण यावेळी ती घंटा कोणी देवदूत नाही, तर समुद्राच्या तळाशी असलेला शैतान वाजवत असतो. जणू काही त्याच्या पापांची शिक्षाच त्याला ऐकवत असतो. तर ही कथा आपल्याला काय शिकवून जाते? एकच साधं पण महत्वाचं सत्य: पेराल तसे उगवेल. तुम्ही जे काही कर्म करता, चांगलं किंवा वाईट, तेच फिरून तुमच्याकडे परत येतं. आणि सर रॅल्फ द रोव्हरची ही कथा याचे एक उत्तम उदाहरण आहे, नाही?